जय हरी मित्रांनो, बळीराजाचं सर्वात मोठं काम म्हणजे पाऊस झाला की बळीराजा आपल्या शेताची मशागत करून पेरणी चालू करतो। तसेच आज 14 जून 2024 रोजी आपण शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करत आहोत, तेही ट्रॅक्टरच्या साहाय्याने। आपल्या गेल्या 2-4 दिवसापूर्वी आपल्याकडे पाऊस झाला होता आणि आपल्या काळी आईची पाहिजे तेवढी भूक भागली नाही, पण थोड्या प्रमाणात का होईना तिची भूक भागली आणि सगळीकडे जमीन ओली झालेली आहे। त्यामुळे आता आपण पेरणीला सुरुवात करत आहोत। आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत आहोत। पूर्वीच्या काळी लोकांनी पेरणी करण्यासाठी बैल, पांबर, टिफन या सगळ्यांचा वापर करत होते, पण आत्ताच्या न्यू जनरेशनमध्ये कोणाकडेच गाई ढोरं बैल सांभाळायला टाईम नाही आहे आणि वेळ पण नाही आहे। त्याकरता लोक ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करून 2 दिवसाचं काम 1 दिवसामध्ये करून मोकळे होतात। तर आपण बघू शकता की व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने कशी पेरणी करत आहोत। आजकाल काय झालं मित्रांनो, कोणाकडे तेवढा टाईम नाही की आपण बैल ढोरं आणि त्याच्यामध्ये गुंतून राहावं। तर पेरणीसाठी ओल चांगली झालेली आहे आणि ट्रॅक्टर पण मस्त चालतोय। आपण याचा पण व्हिडिओ टाकणार आहोत की पेरणीनंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी आपण केल्यावरती होणारं सोयाबीन जे होणारं पीक आहे ते कसं होतं आहे, हे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की चांगल्या जवळजवळ पेरणीसाठी ओल एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने बघू पेरणी करत आहोत। तर आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।